महायुतीच्या विधानसभेच्या 80% जागा वाटपाचा तिढा आता सुटला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून झी24 तासला मिळाली आहे। भाजपनं गेल्या विधानसभेला लढलेल्या जागा त्यांच्याकडे कायम राहणार असल्याची माहिती कळतेय। ज्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे त्यांना तशा सूचना दिल्याची माहिती कळतेय। तर 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। या क्षणाची सगळ्यात आणि महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातली आहे। माहितीच्या विधानसभेच्या 80% जागा वाटपाचा तिढा आता सुटला आहे। आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। अमर, या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ही महायुतीच्या विधानसभेच्या 80% जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याचं कळतंय। काय नेमके तपशील आहेत? अगदी बरोबर आहे अनुपमा। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होता की महायुतीमध्ये जागा वाटपाचे चित्र कधीपर्यंत स्पष्ट होईल, पण आता सूत्रांकडून जी माहिती मिळते विश्वसनीय सूत्रांकडून की 80% जागांचा मार्ग सुकर झालेला आहे आणि जवळपास त्याचं चित्र स्पष्ट आहे। 20% जागांवर अजूनही काही तिढा कायम आहे आणि तो तिढा सुद्धा लवकरच सुटणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात अमित शहा यांचा सुद्धा दौरा आहे। या दरम्यान सगळा संपूर्ण तिढा सुटेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी बराच कालावधी लागला उमेदवारी घोषित करायला महायुती आणि त्याचा फटका सुद्धा बसला होता, पण यावेळेला त्या चुकीची सुधारणा करून झटपट याबाबत निर्णय घेऊन लवकरात लवकर उमेदवार घोषित करण्याचा महायुतीचा हा संपूर्ण प्रयत्न राहील। ठीक, धन्यवाद अमर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आता महायुतीतील सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, 80% जागांचा तिढा सुटलाय, तर केवळ 20% जागा आहेत ज्यावर अजूनही चर्चा होणं बाकी आहे।